राज्य सरकारनं एप्रिल महिन्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वीच्या थकीत वीज बिलांचं काय, असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय. याबाबत महावितरणकडे अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश मिळालेले नाहीत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी पंपांचं थकीत आणि पुढील वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. वीज बिलाची नव्यानं आकारणी आता होत नसली तरी यापूर्वीच्या थकबाकीबद्दल नेमकं राज्य सरकार काय धोरण राबवणार आहे हे अजूनही स्पष्ट नाही. कृषी पंपधारकांना एप्रिल ते जून महिन्यांचं वीज बिल शून्य आलंय, पण मीटर नादुरुस्त असलेले मीटर असतानाही अंदाजे वीज बिल आलेले, पावसाळ्यात कृषी पंप सुरू नसताना सरासरी आकारणी केलेले शेतकरी भरमसाठ वीज बिलामुळे हतबल झालेत. त्या वीज बिलांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळेच नव्या सरकारनं आता याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. आता 7.5 HP एप्रिलपासून बिलं माफ केलेली आहेत, पण मागील बाकीचा राज्य सरकारमध्ये आम्ही मागील बाकी मागणार नाही. पण शासन जे JR जो निघाला त्यामध्ये याबाबत स्पष्टता नाही आहे. शिवाय 7.5 HP वरील जे शेतकरी आहेत ते ह्यापासून त्यांच्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. मी एक सहकारी संस्थेचा सभासद आहे, सामान्य शेतकरी. मी ज्या संस्थेमध्ये सभासद आहे त्या संस्थेच्या एकूण सभासदा विचार केल्यास प्रत्येकाच्या वाटणीला अर्धा ते 1 हाऊसपर सुद्धा येत नाही. पण 7.5 HP पर्यंत कृषी पंपांना वीज बिल मोफत. ह्या पाणीपुरवठा संस्थांमध्ये जे सभासद आहेत त्यांनी काही चूक केली आहे? ह्या सभासदांच्या बाबतीत का राज्य शासनाने विचार केला नाही? हे संपूर्ण वीज बिल मोफतचा विषय बघता यामध्ये कुठेही स्पष्टता दिसत नाहीत. आणि आता निवडणुका संपलेल्या आहेत, याबाबत राज्य शासन काय करेल याबाबत माहीत नाही. दरम्यान अनेक कृषी पंपधारकांचं वीज बिल थकीत आहे. या थकबाकीचा राज्यभरातला आकडा जवळपास 45 ते 50 हजार कोटींच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील वीज बिलांची थकबाकी महावितरण माफ करणार का आणि महावितरणला ते आर्थिकदृष्ट्या परवडणार का, हे आता पाहावं लागणार आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांची वीज बिलं माफ करण्यात आली असली तरी एप्रिल 2024 पूर्वीच्या थकबाकीच्या वसुलीबाबतचा संभ्रम नव्या सरकारनं दूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये.